मित्रांनो नमस्कार. ॲज युजल आपण जे PYQ बघायला लागलोय ते वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे PYQ विचारलेत आणि त्यात होकॅपचा भाग नेमका किती मार्कांना विचारलेला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेला मी हे सांगत आलेलो आहे की 50% जे वेटेज आहे ते वेटेज मित्रांनो तुम्हाला होकॅपसाठी दिसतं. प्रश्नपत्रिका तुम्ही कोणतीही आहे MPSC खाली, पण त्या MPSCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होकॅपचे बरेच प्रश्न दिसायला चालू होतात. ही जी प्रश्नपत्रिका आपल्याला दिसते लेटेस्टची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण चर्चेला बरेच प्रश्न घेणार आहोत. ओके, मुख्य परीक्षा 2023 राईट. या ठिकाणी 2023 ची प्रश्नपत्रिका गट क ची आहे मित्रांनो. लक्षात ठेवा 17 डिसेंबर 2023 चा हा पेपर आहे. याही पेपरमध्ये अशाच पद्धतीचे काही शब्द आहेत, काही प्रश्न आहेत, त्याची चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. वेगवेगळे प्रश्न बघणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाच्या सखोलात आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेला आहे, कोणत्या घटकावर कसा प्रश्न विचारलेला आहे आणि त्या घटकावर विचार करत असताना प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल त्यासाठी आपण बघणार आहोत की काय टेक्निक आपल्याकडे आहे, त्याची आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्यांदा हे सगळे मराठीचे प्रश्न तुम्हाला दिसतील राईट. 51 नंबर पासून आपले सगळे प्रश्न चालू होतील. तुमच्या लक्षात येऊ दे 51 नंबर आपण बघू. यस, या ठिकाणी तुम्हाला 55 54 53 आणखी हे 51. मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्नच मित्रांनो पहिल्यांदा कॅन्सल केलेला आहे. हे पहिल्यांदा सूचना देतो. हा प्रश्न कॅन्सल आहे. याचं कारण असं हु जे हे रिलेटिव्ह प्रोनाउन या ठिकाणी वापरलेलं आहे हे चुकीचं आहे आणि वाक्याची रचनाच मुळात या ठिकाणी चुकीची दिसते. त्यामुळे हा प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला आहे. पहिला प्रश्न सोडवूच नका. दुसऱ्या प्रश्नाकडे गेल्यानंतर मात्र तुम्हाला काय दिसतंय बघा. तर वाक्य वाचून बघितल्यानंतर घटक चटदिशी लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्य बघितल्या तुम्हाला कळालं पाहिजे या ठिकाणी नीदर आणि या ठिकाणी नॉर आहे. ओके, बघा मी अंडरलाईन करून दाखवा लागलो. या ठिकाणी नॉट ओनली आणि बट आलेला आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे नो सुनर. ओके, आणि या ठिकाणी व्हेन म्हटलेलं आहे. हे बघितल्या नजरेच्या टप्प्यात येणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. कंजंक्शन नावाचा घटक हे पडदिशी कळालं पाहिजे की हा घटक जो आहे हा कंजंक्शन घटक आहे आणि कंजंक्शनवर प्रश्न विचारत असताना समान गोष्टी जोडल्या जातात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नीदर डिड मेन नॉर वुमेन. या ठिकाणी बघा नीदर नंतर मेन आलंय, वुमेन ओके, नॉर नंतर या ठिकाणी वुमेन दिसतंय. म्हणजे समान गोष्टी, एका ठिकाणी नाऊन तर दुसऱ्या ठिकाणी नाऊन. पण नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड. हे कोल्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे. नॉट ओनली आणि हे किटन हे या ठिकाणी नाऊन दिसतं. बी हा ऑप्शन चुकीचा आहे. ज्या ठिकाणी आपण नो सुनर वापरतो त्या ठिकाणी आपण व्हेन वापरत नाही. इतकं लॉजिक आपल्याला कळालं तर सी ही वाक्य चुकीचं आहे. साधं लॉजिक जर आपण वापरलं तर मित्रांनो या ठिकाणी पहिलंच वाक्य बरोबर आहे हे तुमच्या लक्षात येईल. कंजंक्शन नावाचा घटक जर आपण व्यवस्थित अभ्यासला अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज काढता येतील. याच्यात कुठेही अडचण येणार नाही आणि अशाच पद्धतीचे प्रश्न राज्यसेवेपासून सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतात. अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागेल. पुढे गेल्यानंतर मित्रांनो प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. ओके, या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. कोणती प्रोनाउन्स सिंग्युलर असतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. कोणती प्रोनाउन्स सिंग्युलर असतात. आता या ठिकाणी जर बघितलं रेसिप्रोकल प्रोनाउन हा शब्द आपल्याला माहिती आहे का. रेसिप्रोकल प्रोनाउन ओके, रेसिप्रोकल म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं दोन प्रोनाउनचा वापर केलेला असतो. जसं ईच अदर वगैरे ही जे आहेत यांना रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणतात. रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, पर्सनल प्रोनाउन आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. कायम एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायला हवी ती अशी की जी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन असतात ती मित्रांनो कायमच तुम्हाला सिंग्युलर म्हणून वापरली जातील. मग ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन कोणकोणते असू शकतात तर ईच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, नीदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, ईदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. ही प्रोनाउन्स म्हणजे प्रोनाउनच्या क्लासिफिकेशनवर तुम्हाला अभ्यास करायला हवा. प्रोनाउन आणखी त्याचं क्लासिफिकेशन
हे आपल्याला व्यवस्थित माहितीच पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीची प्रोनाउन्स जी आहेत ती आपल्याला प्रोनाउन्स माहिती पाहिजेत. पर्सनल प्रोनाउन पासून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, इम्पॅटिक प्रोनाउन अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ज्यावेळा ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. प्रत्येक पद्धतीचं प्रोनाउन आपल्याला माहिती पाहिजे. 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं क्लासिफिकेशन कायम तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नाऊनचं क्लासिफिकेशन कसं आहे, प्रोनाउनचं क्लासिफिकेशन कसं आहे, ॲडजेक्टिव्ह कसं क्लासिफाय केलं जातं. क्लासिफिकेशनवर मित्रांनो हमखास पार्ट्स ऑफ स्पीच खाली प्रश्न विचारले गेलेत. वाक्य बघा की या ठिकाणी परत प्रश्न आला बघा. हे प्रश्न झाल्यानंतर आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला व्होकॅबचा प्रश्न दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं व्होकॅबला लगेच सुरुवात केली. 2 प्रश्नानंतर एखादा प्रश्न तरी मित्रांनो आपल्याला हा व्होकॅबचा येताना 100% दिसतो. जी गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. हा प्रश्न दिसतो आपल्याला 54 नंबरचा प्रश्न मित्रांनो व्होकॅबचा प्रश्न आहे. आणि त्यांनी काय म्हटले आणि जी इडम या ठिकाणी उत्तर आहे ती बऱ्याच परीक्षांना विचारलेली आहे मित्रांनो. हे कळालं पाहिजे. चूज द इडम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट. सिक्रेट रिव्हील करणं. ओके. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अशा पद्धतीनं और कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन मित्रांनो कायम या फ्रेजेस रिपीट झालेले आहेत. ब्रेक द आईस बऱ्याच परीक्षांना विचारले गेले. ब्रेकिंग द आईस याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची सुरुवात होणे. ओके. एखाद्या गोष्टीला ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला ते ब्रेकिंग द आईस असं वापरलं जातं. न्यूजपेपरला ही इडम बऱ्याच वेळा येते. ब्रेक द आईस. लेट कॅट आउट ऑफ द बॅग. कॅट आउट ऑफ द बॅग. मांजर बाहेर येणे बॅगच्या. आणि मांजराला एक सवय असते मित्रांनो कोणतीही गोष्ट दडवून ठेवायची. बघा तुम्ही ज्यावेळेला ते दूध ज्यावेळेला पितं त्यावेळेला ते चुरून दूध पितं. दडवणे हा त्याचा गुणधर्म आहे. नेमकं याच्यातूनच ही इडम तयार झालेली आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बॅगच्या बाहेर मांजर येणे याचा अर्थ मित्रांनो सिक्रेट जे आहे दडलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट बाहेर येणे अशा अर्थानं आपण हे वापरतो. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. कोणतरी तुम्हाला विचारतं की परीक्षेचा रिझल्ट काय लागला तर रिझल्ट अजून लागलेला नसतो त्यावेळेला तुम्ही म्हणता लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ओके. म्हणजे परीक्षेचा निकाल लागू दे, ते रिव्हील होऊ दे. ओके. ते उघड होऊ दे असा त्याचा अर्थ होतो. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. हिट द नेल ऑन द हेड. आता हेड हा शब्द वापरलेला आहे. हेड म्हणजे डोकं आणि नेल म्हणजे खिळा आणि हिट म्हणजे मारणे. डोक्यावर बरोबर मारणे. कारण मोळ्यावर ज्यावेळा मारतो आपण किंवा जो खिळा असतो त्या खिळ्याच्या डोक्यावर ज्यावेळा मारतो त्यावेळा ते बरोबर त्याच्या डोक्यावरच मारावं लागतं. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जे बरोबर सांगायचं आहे ते अगदी बरोबर कन्वे करणे, अगदी बरोबर ते पाहिजे तसं सांगणे असा त्याचा अर्थ होतो. हिट द नेल ऑन द हेड. बरोबर सांगणे. जे आवश्यक आहे, जे डिलिव्हर करणं आवश्यक आहे, जे सांगणं आवश्यक आहे ते एक्झॅक्ट अगदी मोजक्या शब्दात दुसऱ्यापर्यंत पोचवणे त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. वायफळ बडबड न करता जे पाहिजे आहे ते बरोबर करणे. एक्झॅक्टली टू डू वॉट एव्हर इट इज रिक्वायर्ड इज कॉल्ड ॲक्च्युअली टू हिट द नेल ऑन द हेड. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे अर्थ आपल्याला लक्षात येतील. ओके. बाईट द बुलेट याचा अर्थ मित्रांनो होतो संकटाला धैर्यानं सामोरं जाणे. बाईट म्हटले बघा. बुलेट गिळून टाकणे याचा अर्थ कोणतंही संकट आलं तरी सुद्धा न घाबरता त्याला सामोरं जाणे. टू ब्रेव असा त्याचा अर्थ होतो किंवा त्याला दुसराही अर्थ होतो संकटात ढकलून देणे असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे प्रत्येक ह्या इडम प्रत्येक वेळा कुठे ना कुठे तरी रिपीट झालेले आहेत. बऱ्याच परीक्षांना ह्या सगळ्या रिपीट झालेल्या आहेत. म्हणून पाठीमागचे PYQ व्होकॅबच्या संदर्भातले तुमचे तयारच पाहिजेत. हे मी मुद्दाम सांगालोय कारण अशा गोष्टी ज्यावेळा तुम्ही बघत जाल, अशा इडम्स ज्यावेळा तुम्ही बघत जाल त्यावेळा खऱ्या अर्थानं तुम्हाला व्होकॅबचे मार्क अगदी सहज खिशात घालता येणं शक्य आहे. परत प्रश्न बघा. हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बघा. वाक्य विचारलेत. चूज द करेक्ट सेंटेन्स. ट्राय अँड कम टुमॉरो. आय फेल्ट शुअर ही वुड डाय and his money would go to his son. The Pandit read the first mantra and the bridegroom read the second. Okay. आता वाक्याकडे बघितलं तर वाक्य पहिलं बरोबर आहे असं वाटतं का? ट्राय अँड कम असं होईल का ट्राय टू कम टुमॉरो? या ठिकाणी ट्राय अँड कम येणार नाही मित्रांनो. ट्राय टू कम टुमॉरो असं ते व्हायला पाहिजे. अँड तर त्या ठिकाणी येणार नाही. याचा अर्थ आपल्याला 55 नंबरमध्ये ए चुकीचा असेल तर या ठिकाणी एचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतो तो आपण गेला पाहिजे. हा 4 नंबरचा पर्याय निघून गेला.
आता मुद्दा असा आहे, आय फेल्ट शुअर. येस, आय फेल्ट शुअर का आपण बोलताना सुद्धा बोलतो बघा, आय एम शुअर, आय एम शुअर. एक तर फेल्ट शुअर हे येत नाही. काय येत नाही? फेल्ट शुअर हे येत नाही. ओके, आय वॉज शुअर तरी असेल, आय वॉज शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. म्हणजे हे असं पाहिजे होतं, कारण बोलताना तुम्ही सुद्धा कधी कधी बोलताना बोलला ना, आय एम शुअर, आय एम शुअर, आय फील शुअर म्हणत नाही आपण, आय एम शुअर, आय एम शुअर हे असं म्हणू शकता. त्यामुळे या ठिकाणी फेल्ट येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीने ही दोन्ही वाक्य गेली. आता एक तर वाक्य तुम्हाला हे बघा, रेड ह्या पास्ट टेन्स आहे, हाही पास्ट टेन्स आहे, हे वाक्य मात्र बरोबर आहे. त्यामुळे 55 नंबरचं उत्तर मित्रांनो 1 नंबर येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीचे कॉमन सेन्सवरचे प्रश्न मित्रांनो ग्रुप सीला तुम्हाला विचारलेले दिसतील आणि अशा पद्धतीचं बरं बघा, याला ग्रामर आवश्यक आहे का? थोडंसं वाचन जरी मित्रांनो केलात तरी हे ग्रामरचे प्रश्न अगदी सहज सुटतील, यात कुठेही अडचण येणार नाही. मग ते समजून घेणं आणि प्रॅक्टिकली ते वाक्य कसं आहे थोडासा विचार केला की तो तुम्हाला अगदी कळायला चालू होईल. यस, आता पुढचा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बघा. या कॉमन क्वेश्चन आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात येऊ दे. फाइंड द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ सेंटेन्स फॉर आय शॅल गो होम. इनडायरेक्ट स्पीच विचारले, साधं लॉजिक मित्रांनो, ग्रामरचा प्रश्न आहे. ओके, काय उत्तर द्याल? एक तर रिपोर्टिंग जे व्हर्ब आहे हे व्हर्ब कधीच बदलायचं नसतं, त्यामुळे हा पर्याय निघून जाईल आणि हाही पर्याय तुमचा निघून गेला, कारण या ठिकाणी सेज आलेला आहे, या ठिकाणी सेज आलेला आहे. रिपोर्टिंग व्हर्ब कधीच बदलायचं नसतं, त्याचा टेन्स कधीच बदलायचा नसतो, हे तुमच्या लक्षात येऊ दे. बदलायचं नसतं म्हणजे त्याचा टेन्स बदलायचा नसतो, हे तुमच्या लक्षात येऊ दे. असे टेन्स ज्यावेळा बदलले जातात, हॅलो, अरे क्लासमध्ये आहे, नंतर कॉल कर. यस, तर मित्रांनो लक्षात येतंय का बघा, सेज आहे सेज. आता राहिले 2 पर्याय. तर या ठिकाणी ओके, या ठिकाणी बघा शलचं शल ठेवले, राईट, इथं तुम्हाला दिसतं शलचं शल ठेवलेलं आहे. इकडे तर पास्ट टेन्स आहे, याचा अर्थ हे शलचं शल राहणार नाही, त्यामुळे त्याचा पास्ट टेन्स व्हायला पाहिजे. हे वूड, कारण हिला विल लागतं, त्या विलचं वूड केलेलं आहे, म्हणजे 56ला 3 नंबरचा पर्याय बरोबर. इथं डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे नियम पाठ करायला पाहिजेत का? नाही. पुन्हा सांगा लागले, डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे सगळे नियम तुम्हाला पाठच करायची गरज. सामान्य लॉजिक काय की बाबा रिपोर्टिंग व्हर्ब बदलत नसतं, त्यामुळे या ठिकाणी सेज येणार नाही, विषय संपला. या ठिकाणी पास्ट टेन्स वापरायला पाहिजे, विल येणार नाही, वूड यायला पाहिजे, शल येणार नाही, शुड यायला पाहिजे. एवढं जरी कळालं तरी सुद्धा उत्तर अगदी बरोबर. फार त्यांना अपेक्षा नाही आहे, फार खोलात जाऊन तुम्ही ग्रामर शिकावा अशी अपेक्षा नाही. साध्या गोष्टी जरी तुम्हाला माहिती असल्या तरी सुद्धा प्रश्नांची उत्तरं सहज काढता येतात, सहज, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. पुढं बघा, वाक्य काय दिलंय बघा, आणि अशा पद्धतीचे वाक्य सतत परीक्षेला आहेत. कंडिशनल सेंटेन्सेस ज्याला म्हणतात. ओके, कंडिशनल सेंटेन्सेस, वाक्याची सुरुवात झाली हॅड आणि हे कंडिशनल सेंटेन्स आहे, हे रिप्लेस करतं मित्रांनो इफला. गोष्ट लक्षात आले का बघा की कंडिशनल सेंटेन्सेस कधी तुम्ही शिकला असाल, 5 प्रकारचे कंडिशनल सेंटेन्सेस असतात इफ. आणि ज्या वेळेला अशी कंडिशन असते की जी इम्प्रॉबेबल कंडिशन असते, अशा वेळेला त्याची सुरुवात हॅडनं किंवा इफ न होते. हॅड ही नॉट सेंड मनी, हॅड ही नॉट सेंड मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅश हिज सन. लक्षात ठेवा, अशा रचनेमध्ये हॅड पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला असतो. पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर ज्यावेळा केला जातो त्यावेळा समोर वूड यावं लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. हॅव यावं लागतं आणि त्यानंतर क्रियापदाचा असावा लागतो थर्ड फॉर्म. एक तर ही रचना इफची दिसेल किंवा हॅडची दिसेल. या ठिकाणी हॅडची रचना आहे, पण वूड हॅव आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म असायला पाहिजे. म्हणजे 57 नंबरचं उत्तर काय असायला पाहिजे हे कळालं पाहिजे. वूड हॅव लॉस्ट असायला पाहिजे, कारण क्रियापदाचा थर्ड फॉर्म त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे ही पॅसिव्हची रचना नाही, त्यामुळे वूड हॅव बीन लॉस्ट तर येणार नाही, वूड हॅव लॉस्ट येणार आहे. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाईम द पुअर फार्मर वूड हॅव लॉस्ट हिज सन. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याच्या रचनेकडे जात असताना कायम लक्षात ठेवा, जर पाठवले नसते तर ओके तो मुलगा त्याचा मेला नसता का, अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे. फिल इन द ब्लँक.
वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला जोडायचं आहे वाक्य आणि वाक्याच्या संदर्भात थोडंसं वाचन परफेक्ट असेल तर याचं उत्तर अगदी येऊ शकतं. फिल इन द ब्लँक. मेनी पीपल आर पेंटिंग white their houses these days white their houses white these days and their houses these days white. मित्रांनो वाक्य बघितल्यानंतर याच्या नंतर काय यावं हे कळणं खूप गरजेची गोष्ट. वाक्य बघा, मेनी पीपल आर पेंटिंग. ओके, पेंटिंग करतायत काही लोक. पेंटिंग काय पेंटिंग करतायत म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट पहिल्यांदा यायला पाहिजे. बरोबर, काय पेंटिंग करतायत? देअर हाऊसेस. दीज डेज येणार नाही. ओके, हे दोन पर्याय निघून गेले. देअर हाऊसेस. त्याच्यानंतर कसं पेंटिंग करतायत हे महत्वाचं. म्हणजे काय काय पेंटिंग करतायत हे पहिल्यांदा, त्यानंतर कसं पेंटिंग करतायत हे महत्वाचं, आणि ते कधी पेंटिंग करतायत हे. म्हणजे काय, कसं आणि कधी हा सिक्वेन्स तुम्हाला लावता आला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही त्या पेंटिंगच्या नंतर क्रियापदाच्या नंतर ज्या वेळेला रचना मांडत असतात त्यावेळेला या ठिकाणी दिसतं देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज. काय करतात? देअर हाऊसेस. कसं करतात? व्हाईट पेंट करतात. आणि कधी करतात? दीज डेज. टाईम. बरोबर, हा टाईम दाखवतो, हे हाऊ दाखवतं आणि हे वॉट दाखवतं. लक्षात घ्या, वॉट, ओके, हाऊ अँड टाईम हा सिक्वेन्स आपल्याला कळाला पाहिजे. उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे 3 नंबर. एक्सप्लेनेशन कळायला लागलेलं आहे का? वाक्याच्या रचनेकडे बघत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ज्यावेळा तुम्ही ऑब्जेक्ट समोर लिहित असता त्यावेळा ऑब्जेक्ट नंतर काय लिहावं यासाठी हा प्रश्न विचारला होता. हे कधी वास्तविकता अशा बारीक सारीक गोष्टींची आपण चर्चा करत नाही आणि मग आपली उत्तरं चुकतात. म्हणून अशा गोष्टी किमान आपल्या नजरेच्या कक्षेत येणं खूप गरजेची गोष्ट आहे. मग अशी उत्तरं अगदी तुम्ही सहज काढू शकता, कुठेही अडचण येताना दिसणार नाही. उत्तर येणार आहे मित्रांनो 3 नंबर. 58 नंबरचं उत्तर जे आहे ते म्हणजे 3 नंबर. यस. पुढचा जर प्रश्न तुम्ही बघितला 59 नंबरकडे जाऊ. बघा, परत प्रश्न बघा. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट द फॅमिली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट in the scandal and confessed everything to the authorities. What does the phrase make a clean breast? आता ही फ्रेज परीक्षांना कितीतरी वेळेला विचारलेली आहे. मेक अ क्लीन ब्रेस्टचा अर्थ, ब्रेस्ट म्हणजे छाती, क्लीन करणे म्हणजे साफ करणे. स्वतःची छाती साफ करणे याचा सरळ अर्थ मित्रांनो होतो जे आपल्या हृदयामध्ये आहे, जे आपल्या मनामध्ये आहे ते दुसऱ्याला सांगणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कबुली देणे असा त्याचा सरळ अर्थ होईल. क्लीन समथिंग थॉरोली हे तर होणार नाही. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन इज नॉट पॉसिबल. ओके. टू मेक हार्टफेल्ट अपॉलॉजी नाही येणार. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग मान्य करणे, ओके, उघड करणे अशा अर्थाने ते येईल. म्हणजे 59. आणि ही इडम 4 ते 5 परीक्षांना विचारले. पुन्हा मित्रांनो माझी रिक्वेस्ट तुम्हाला हीच राहील की जर तुम्हाला व्होकॅबमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील, ओके, तर तुम्ही पाठीमागं झालेली व्होकॅब जी आहे, मग ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, राज्यसेवा असेल, ओके, PSI STI कोणत्याही परीक्षांना झालेली सगळी तलाठी, ग्रामसेवक वगैरे ज्या एक्झाम झाल्या त्या सगळ्याची व्होकॅब तुम्ही रिव्ह्यू केली पाहिजे. रिवाइज दिस ऑल द थिंग्स. इट इज रिअली बेनिफिशियल फॉर यू. कारण ह्या सगळ्या इडम्स पुन्हा पुन्हा कुठे ना कुठेतरी वाक्यात टाकून विचारल्या जातील. थोडंसं वाचन केलं तर हे अजिबात तुमची उत्तरं चुकणार नाहीत. अजिबात चांगले मार्क्स तुम्हाला मिळवता येतील म्हणून सांगायला. आणि ही जी सिरीज आहे आपली, ओके, PYQची जी सिरीज आहे ती सिरीज व्यवस्थित फॉलो करा. कारण सगळे प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कशा पद्धतीनं कोणते घटक महत्त्वाचे आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स असं म्हटलेलं आहे. वाक्य बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय कळतंय, या ठिकाणी ॲडव्हर्बियल क्लॉज विचारलाय. कोणता क्लॉज ॲडव्हर्बियल क्लॉज आहे? 60 नंबरचा प्रश्न. हमखास चुकणार उत्तर हे निश्चित. इथं बघा पहिलं जे वाक्य आहे, बऱ्याच लोकांची उत्तर ही चुकतात कारण क्लॉज नावाचा घटक. हमखास परीक्षेला याच्यावर प्रश्न क्लॉज. आणि हमखास आपण फक्त पाठ करून जातो. पाठ फेअर दिसलं की आपल्याला वाटतं ॲडवर्ब क्लॉज. मित्रांनो या ठिकाणी बघा, द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट
ओके, काय ॲडवाईस केला, वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. ओके, इथं कायचं उत्तर मिळतंय, हा क्लॉज आहे मित्रांनो, नाऊन क्लॉज. काय आहे, हा नाऊन क्लॉज आहे, हे कळालं पाहिजे. राईट. द जज ओके वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. वंडर्ड, आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं, हू हॅड कमिटेड द क्राईम. हाही मित्रांनो नाऊन क्लॉज आहे. काय त्याने विचारलं, ॲडव्हर्बियल क्लॉज. तिसरं बघा, इट इज पिटी. काय पिटी, दॅट यू कुड कम. ओके, कुडंट कम. हाही मित्रांनो या ठिकाणी नाऊनच क्लॉज आहे. ओके, तिन्ही क्लॉज नाऊन आहेत. उत्तर येणार आहे डी, अल्दो. कॉन्ट्रास्ट दाखवतं मित्रांनो. उत्तर मित्रांनो येणार आहे 4 नंबर. म्हणजे अशा पद्धतीनं क्लॉजवर विचार करत असताना आपल्याला विचार करता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला फक्त पाठांतर केलं जातं की तुम्ही फक्त पाठ करून जाता, व्हेअर दिसलं, हू दिसलं, ओके हे दॅट दिसलं की आपण विचार करतोय की हा क्लॉज असावा. क्लॉज ओळखण्याचं सिंपल टेक्निक जर तुमच्याकडे असेल, जो क्लॉज काय या प्रश्नाचं उत्तर देतो तो 100% नाऊन क्लॉज असतो, इतकं जर कळालं तर उत्तर अगदी सहज येऊ शकतात. तिन्ही वाक्य मित्रांनो कायचं उत्तर देतात. त्यामुळे हे तिन्ही जी सेंटेन्सेस आहेत ही नाऊन क्लॉजचे आहेत. अल्दो मात्र त्याचं उत्तर देत नाही आणि अल्दो हे कॉन्ट्रास्ट दाखवतं, त्यामुळे उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे डी, ॲब्सोल्युटली करेक्ट. जी मुलं पाठ करून जातात 100% ती उत्तरं चुकतात आणि अशी उत्तरं चुकण्याची दाट शक्यता असते. आता इथं बघा, परत होकॅबचा प्रश्न तुम्हाला दिसतो. पुढचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहात. 61 नंबरचा प्रश्न आलेला आहे. यस, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. मनीषा विल डॅश द प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. एक्सेप्ट. ओके, हे शब्द बघा, हा शब्द माहिती पाहिजे मित्रांनो. एक्सेप्ट शिवाय त्याचा अर्थ होतो. ओके, या ठिकाणी तुम्हाला वर्ब पाहिजे. वर्ब. एक्सेप्टचा अर्थ आहे मित्रांनो स्वीकारणे. हे मला माहिती पाहिजे. एक्सेप्ट, ACCEPT, ACCEPT एक्सेप्ट आहे मित्रांनो, ते मला माहिती पाहिजे. आणि हे जर उत्तर मला कळालं तर उत्तर काढता येणं मित्रांनो अगदी बरोबर जाणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन जे आहे, एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, क्रियापद हे प्रेपोजिशन आहे, याचा काही संबंध येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे ते म्हणजे 2 नंबर. अशा पद्धतीने शब्दावर म्हणजे हा प्रश्न सुद्धा होकॅबवर जाताना दिसतो. कशावर जाताना दिसतो, होकॅबवर. साधे साधे वापरातले शब्द त्यांनी विचारलेत. अगदी साधे शब्द आहेत, पण हे शब्द मित्रांनो आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट. क्वेश्चन टॅगचा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न, कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही असा सोपा प्रश्न मित्रांनो क्वेश्चन टॅगवर विचारलेला आहे. क्वेश्चन टॅगचं उत्तर काय द्याल. यस, फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन टॅग, दे विल फेल. ओके, काय उत्तर असावं. 62 नंबर. 62 नंबर. बघा, वाक्य होकारार्थी आहे. यस, क्वेश्चन टॅग नकारार्थी. विलचं वोंट व्हायला पाहिजे. ओके, वुड तर होणार नाही. राईट. ओके, विल तर होणार नाही, नकारार्थी व्हायला पाहिजे. ओके, आणि रकारार्थी होणारा पर्याय वोंट दे हा सी दिसतो आणि सीचा ऑप्शन या ठिकाणी 4 नंबरला दिसतो. उत्तर 4 नंबर. हे काय शिकवण्यासारखं नाही. बहुतेक पोरांचं उत्तर हे सगळं बरोबर येतं, कुठेही अडचण नाही. साधा प्रश्न होता, याच्यावर फार बोलण्यासारखं काय नाही. माझा प्रश्न महत्त्वाचा जो होता तो क्लॉजचा प्रश्न होता. तिथं उत्तर बरोबर येणं हे अपेक्षित आहे. हे तुम्हाला कळतंय का बघा. आता या ठिकाणी मात्र उत्तर काढत असताना तुमचं उत्तर काय असावं. वाक्य विचारलंय ते असं, आय न्यू दॅट ही वॉज इल बट I did not know that he suffered from cancer. Now go for the above sentence exemplifies. हे वरचं वाक्य काय आहे. कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स का सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स तर नाही, कारण याच्यात कंजंक्शनचा वापर केला आहे बट आणि दॅट. हे जे कंजंक्शन आहे हे कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे आणि कोऑर्डिनेट कंजंक्शन असतं त्यावेळेला ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. दॅट हे काय आहे, हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, त्यावेळेला ते मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. 2 गोष्टी जरी आपल्याला लक्षात आल्या, बट हे कंजंक्शन जेव्हा असतं त्यावेळेला ते कंपाऊंड सेंटेन्स असतं, दॅट असतं त्यावेळेला ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. दिस इज द मिक्सचर ऑफ कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड दॅट इज वाय ऑप्शन बी इज द करेक्ट वन. बीचा ऑप्शन या ठिकाणी कुठं दिलाय का बघूया. बीचा ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे 2 नंबर. बी हा ऑप्शन तुमचा या ठिकाणी दिसेल. म्हणजे 63 नंबरला ओके
63 नंबरला तुम्हाला 2 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. साध्या गोष्टी आहेत मित्रांनो, अत्यंत सोप्या गोष्टी विचारल्या जातात. इंग्लिशमध्ये तुम्हाला 50 पैकी 40+ मिळवणं सोपं राहतं जर तुम्ही व्होकॅब करत गेलात आणि ग्रामरच्या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही स्पर्श करत गेलात. 100% 40+ आणि 40+ म्हणजे तुम्ही अगदी सहज सिक्युअर होता फायनल लिस्टमध्ये. यस. पुढचा प्रश्न जर बघितला तर तुम्हाला करेक्ट सेंटेन्स विचारले. करेक्ट सेंटेन्स विचारत असताना वाक्याच्या रचनेच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती असेल, वाक्य कसं बनतं हे जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर काढता येणं मित्रांनो खूप सोपं जाणार आहे. 64 नंबरचा प्रश्न. ओके, कुड यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. प्रश्न तयार केलाय. कॅन यू टेल मी. ओके, हा प्रश्न अगदी बरोबर आहे. यू आर, वाय यू आर अगदी बरोबर आहे. आर यू असतं तर ते चुकीचं झालं असतं. राईट. म्हणजे हे वाक्य रचनेच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. रचना, प्रश्नाची रचना कशी असावी. ज्या वेळेला 2 वाक्य दिलेले असतात त्यावेळेला पहिला प्रश्न तयार केल्यानंतर दुसरं वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक न करता ते एक सरळ वाक्य असावं लागतं. यू आर इंटरेस्टेड अगदी बरोबर. कॅन यू टेल मी वाय यू आर लेट. वाय यू आर लेट हे सुद्धा अगदी बरोबर. ओके, कॅन यू टेल मी हे जर असं असतं, वाय आर यू लेट हे जर असं असतं, वाय आर यू लेट, वाय आर यू लेट हे जर असं दिलं असतं तर हे वाक्य चुकीचं झालं असतं. पण हे बरोबर दिलंय, वाय यू आर लेट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. रचना ही अशीच असावी लागते. प्रश्न तयार केल्यानंतर, एकदा प्रश्न तयार केल्यानंतर दुसरं वाक्य जे जोडलेलं असतं ते वाक्य सरळ असावं लागतं. सरळ म्हणजे त्याची सुरुवात कर्त्यानं व्हावी लागते. यू आर लेट, यू आर इंटरेस्टेड ही दोन्ही वाक्य बरोबर. पण इथं बघा, डू यू थिंक, डज युअर नेम. आता बघा, डू यू थिंक हा झाला प्रश्न, डज युअर नेम हाही प्रश्न. ही रचना चुकीची आहे. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे कारण 2 प्रश्न तयार झाले. असे प्रश्न कधीही तयार केले जात नाहीत. ओके, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी म्हणजे अशा पद्धतीने ते वाक्य पाहिजे होतं. त्यामुळे सी हे चुकीचं आहे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे करेक्ट. ए बीचा पर्याय कुठं असेल का, तर तो 2 नंबरचा पर्याय आहे. मित्रांनो, लक्षात आलंय का बघा, ग्रुप सीचा पेपर अगदी कॉमन सेन्सवर सोडवता येतो. कॉमन सेन्सवर थोडीशी बेसिक तयारी जर तुमची असेल तर मित्रांनो अगदी सहज पद्धतीनं अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढता येणं तुम्हाला कधीही अडचणीचं ठरणार नाही. बेसिक फक्त पक्क ठेवा, सहज चांगला स्कोअर तुम्हाला येताना दिसेल. पुढचा प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन जर आपण बघितलं, 65 नंबरचा प्रश्न. आर्टिकल्सवर प्रश्न विचारला मित्रांनो. आर्टिकल्सवर, डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल. ग्रीव्ड लक्षात ठेवा, शोक करणे. ओके, ग्रीव हे क्रियापद बऱ्याच परीक्षांना कुठं ना कुठं तरी पॅसेजमध्ये दिसतं, प्रश्नामध्ये दिसतं. ग्रीव, ग्रीव्हन्सेस असा एक शब्द येतो. होक्या पक्की पाहिजे मित्रांनो. पुन्हा सांगा लागलोय, प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नामध्ये येणारे शब्द जे माहिती नसतात ते लिहून काढा. पुन्हा सांगा लागलोय, होक्याबचाच प्रश्न दिसला म्हणून त्यातलेच फक्त शब्द लिहून काढू नका. असे बरेचसे प्रश्न विचारले, त्या प्रश्नातलेच शब्द तुम्हाला येत नाहीत. बऱ्याचशा लोकांना ग्रीव्ड हा शब्दच माहीत नसतो. ग्रीव म्हणजे शोक व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे, वेदना व्यक्त करणे असा त्याचा अर्थ होतो. ग्रीव्हन्सेस हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. म्हणजे असे शब्द मला माहिती पाहिजेत. ओके, मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन UK. आर्टिकल भरायचे आहेत. डेथ, डेथच्या पाठीमागं डेथ हा कोणतं नाऊन आहे, तर मुळात ही आहे मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन ज्या वेळेला असतं, म्हणजे कायम सांगत राहतोय की ज्या वेळेला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतं त्यावेळेला मित्रांनो किंवा ॲन वापरायचंच नाही. त्यामुळे हे 2 पर्याय बघा. 50% तुम्ही उत्तराच्या जवळ आलात. बेसिक गोष्टी या सगळ्या लिहून घ्या. ज्या वेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलोय त्यावेळेला एक वही आणि पेन घेऊन बसणं आणि प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात जे काही मी बोलतोय त्या बोलण्यातून काही गोष्टी तुमच्या आकलनाच्या कक्षेत येत असतील तर त्या लिहून ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल तर तुम्हाला किंवा ॲन वापरायचं नसतं. मटेरियल नाऊन असेल तर किंवा ॲन वापरायचं नाही. आता पर्याय राहिले द ॲन. आता ॲन UK देशाच्या नावाच्या पाठीमागं मित्रांनो ॲन तर कधी येत नाही हे तुम्हाला माहिती आहे. उत्तर 2 नंबरचं असणार आहे. साधं लॉजिक इथं येईल, ते म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर. साध्या जरी गोष्टी अशा आपण बघत गेलो तरी सुद्धा प्रश्नपत्रिकेतले प्रश्न अगदी सहज सुटताना तुम्हाला दिसतील.
हा प्रश्न मात्र होकॅबच्या संदर्भात मित्रांनो विचारलेला आहे आणि ह्या इडम मला व्यवस्थित माहिती पाहिजे. क्वाईट अ कॅच, हेड ओव्हर हिल्स, ओके, टॉकिंग बाय द डझन्स. वटवट करणारा माणूस, न थांबता बोलणाऱ्या माणसाला म्हटलं तर टॉकिंग बाय द डझन. लिहून ठेवा, टॉकिंग बाय द डझन याचा अर्थ आहे वटवट करणारा माणूस. म्हणजे या गोष्टी मला व्यवस्थित माहितीच असायला हव्यात. या गोष्टी जर मला माहिती नसतील तर 100% आपल्याला अडचण येऊ शकते. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मला माहितीच पाहिजेत. ओके, त्या गोष्टी जर माहीत नसतील, टॉकिंग बाय डझन, बडबडणे. आता बघा, हील अँड हार्टी, हेल अँड हार्टी, हेल अँड हार्टीचा अर्थ होतो तो म्हणजे स्ट्रॉंग अँड हेल्दी जर असेल. बघा, द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हार्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेनर. ओके, म्हणजे तो माणूस हेल्दी होता. ओके, अशा अर्थानं ते वापरलं जाईल. त्यामुळे उत्तर येणार आहे ते म्हणजे क्वाईट अ कॅच. क्वाईट अ कॅच. आता हे क्वाईट अ कॅचचा अर्थ आपल्याला बघायचा असेल तर क्वाईट अ कॅचचा अर्थ, ज्यावेळा कॅच हा शब्द आपल्याला माहीत आहे, कॅच हा शब्द आपल्याला माहीत आहे, कॅच. ओके, जी गोष्ट मित्रांनो लक्ष वेधून घेते, ती व्हॅल्युएबल असते, अशा अर्थाने वापरलं तर क्वाईट अ कॅचचा अर्थ आहे मित्रांनो एखादी गोष्ट व्हॅल्युएबल असते त्यावेळेला त्याला म्हटलं जातं क्वाईट अ कॅच. ओके, म्हणजे लक्ष वेधून घेणारी, राईट. ओके, हेड ओव्हर हिल्स, कम्प्लिटली मॅड. एखाद्या गोष्टीसाठी जो माणूस कम्प्लिटली प्रेमात बुडालेला वगैरे असतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं हेड ओव्हर हिल्स. म्हणजे अशा पद्धतीच्या इडम्स आपल्याला माहिती असणं आणि ह्या चारही इडम्स कुठं ना कुठं तरी रिपीट झालेल्या तुम्हाला दिसतील. त्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तरच अशा पद्धतीनं उत्तरं देता येतील. हेल अँड हार्टी हे त्याचं उत्तर होईल. हेल अँड हार्टी याचा अर्थ तुम्हाला सांगितला होता, एखादा माणूस जेवढा स्ट्रॉंग असतो, हेल्दी असतो, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं हेल अँड हार्टी. म्हणजे मला इडम्स व्यवस्थित माहिती पाहिजेत. होकॅबच्या संदर्भातला प्रश्न. यस, ब स्टाफ मेंबर, कॉन्व्हर्जंट. कॉन्व्हर्जंट या शब्दाचा अर्थ आपल्याला बघावा लागेल. कॉन्व्हर्जंट म्हणजे काय? ओके, कॉन्व्हर्जंट आणि विथ प्रेपोजिशन लक्षात ठेवा. कॉन्व्हर्जंट विथ, कदाचित पुढचा प्रश्न ह्या विथच्या संदर्भात ते विचारतेला नाही, आपण अडचणीत येऊ. कॉन्व्हर्जंट विथ द इश्यू. आता फ्रॉस्टी, अनफ्रेंडली, अननोन का फॅमिलियर. मित्रांनो, जो स्टाफ असेल तो फॅमिलियर असेल, अननोन येणार नाही. कॉन्व्हर्जंट याचा अर्थ ओळखीचा, कॉन्व्हर्सेशन वरून हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. अनफ्रेंडली तर होणार नाही, म्हणजे याचा अर्थ आहे मित्रांनो फॅमिलियर. म्हणजे कॉन्व्हर्जंट विथ, हे विथ हे प्रेपोजिशन कायम लक्षात ठेवा, कारण ते गाळलेल्या जागा भरायला विचारलं जातं किंवा तुम्हाला वाक्य पुढच्या टप्प्यात देतील आणि ते रिपीट करून देतील मित्रांनो, की अशी वाक्य परत विचारली जातील. ते आपल्याला कळालं पाहिजे. यू गॉट इट. ओके, मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असावा. यस, पुढचा टप्पा. प्रश्न काय आहे बघा. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द गिवन सेंटेन्स. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स बाय इंटरफेरिंग इन हिज नेबर्स अफेअर. बर्न्ट हिज फिंगर्स. आता या ठिकाणी गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिवेंज, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, गॉट ऑन फिंगर्स, गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स. ओके, बर्न्ट बोट जळणे आपण मराठीत बोलताना बोलतो बघा की माझा हात भाजला. त्या प्रकरणात माझा हात भाजला म्हणजे मला वाईट अनुभव आला, मीच अडचणीत आलो. बघा वाक्य बघा. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स बाय इंटरफेरिंग इन हिज नेबर्स अफेअर. ओके, त्या शेजाऱ्यांच्या अफेअरमध्ये भाग घेतल्यामुळं माझ्या वडिलांची बोटं जळाली, म्हणजेच ते स्वतःच अडचणीत आले. म्हणजे याचा अर्थ गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स होणार नाही. गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज, गॉट इंजर्ड ऑन फिंगर्स, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा फिगरेटिव्ह अर्थ घ्यायचा नसतो, हे तुमच्या लक्षात येईल. गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल म्हणजे वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही वाक्य सोडवत असताना आपण अगदी सहज पद्धतीनं सोडवू शकतो जर त्या प्रॅग्मॅटिकचा अर्थ. होकॅबचा परत प्रश्न आहे. होकॅब, प्रॅग्मॅटिक म्हणजे प्रॅक्टिकल.
ओके, आता इथं बघा, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू पीपल्स प्रॉब्लेम. पीपल्स प्रॉब्लेम अपॉस्ट्रॉफी साईन बघा ते कुठं दिलेलं आहे, बरोबर ते अपॉस्ट्रॉफी साईन या यसच्या नंतर, आणि ते एक्झॅक्टली बरोबर आहे. राईट, त्या यसच्या आधी येणार नाही, लक्षात घ्या, ते यसच्या नंतर अगदी बरोबर दिलेलं आहे. पीपल्स प्रॉब्लेम्स. ओके, प्रॅग्मॅटिक याचा अर्थ आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलचा अर्थ इनडेफिनेट तर होणार नाही, वेग तर होणार नाही, ऑप्टिमिस्टिक होणार नाही. याचा अर्थ आहे आयडियालिस्टिक. प्रॅक्टिकल अप्रोच होता त्या माणसाचा. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. ओके, आयडियालिस्टिक आहे तो, हा शब्द लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा कोर्सला सुद्धा नाव दिलं जातं प्रॅग्मॅटिक कोर्स, म्हणजे प्रॅक्टिकल कोर्स. एखादा प्रॅक्टिकल इंग्रजीचा कोर्स असेल तर त्याला प्रॅग्मॅटिक कोर्स ऑफ इंग्लिश असं म्हटलं तर प्रॅग्मॅटिक याचा अर्थ आहे प्रॅक्टिकल, असा त्याचा अर्थ होतो. मुद्दा पुढचा प्रश्न कसा आहे बघा. करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. दुसरं म्हटलंय, व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम, ओके, आय थॉट ही वॉज अ लॉयर. ही जॉईंड आफ्टर हॅड हिज डिनर. वाक्याकडं बघितल्यानंतर मित्रांनो बरोबर वाक्य कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. यस, करेक्ट सेंटेन्स विचारले. 70 नंबरचा प्रश्न आहे. काय उत्तर असावं असं वाटतं? वाक्य ज्यावेळा तुम्ही बघता आय मेट रेनू आफ्टर किंवा बिफोर येतं त्यावेळा तुमच्या लक्षात एक गोष्ट यायला पाहिजे, एके ठिकाणी पास्ट परफेक्ट असतो आणि एके ठिकाणी सिंपल पास्ट. हे वाक्य मात्र बरोबर आहे. व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम, फर्स्ट सीइंग हिम कसं होईल? इथं तर पास्ट टेन्स घेतलेला आहे, हे वाक्य चुकीचं असेल बी, कारण या ठिकाणी फर्स्ट सीइंग असं तर काही होणार नाही, कारण यामध्ये क्रियापदाच मिसिंग दिसतंय. लक्षात या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. आय थॉट ही वॉज अ लॉयर, त्यामुळे बीचा ऑप्शन मित्रांनो निघून जाईल. हा बीचा ऑप्शन निघून गेला, हा बीचा ऑप्शन निघून गेला. आता सी बरोबर आहे का? ही जॉईंड आफ्टर हॅड हिज डिनर. ही जॉईंड आफ्टर, हे आफ्टर नंतर कर्त्याची गरज तिथं दिसत नाही, त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे मित्रांनो ए. तुमच्या लक्षात येऊ दे. वाक्य बघत असताना ही हॅड हिज डिनर हा सिंपल पास्ट, हॅड तरी पाहिजे होतं, कारण पास्ट परफेक्टचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे होता. डबल हॅडचा वापर या ठिकाणी पाहिजे होता सी मध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं टेन्सवरचे प्रश्न बघत असताना डबल हॅडचा वापर कुठं होतो, सिंपल पास्ट कसा दुसऱ्या टेन्सशी जोडला जातो, त्यामध्ये आफ्टर आणि बिफोर या कंजंक्शनचा वापर कसा केला जातो, टेन्सच्या संदर्भात ही संपूर्ण माहिती तुम्हाला असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ओके, हे जर तुम्हाला कळालं तर उत्तरं अगदी सहज येऊ शकतील. यस, पुढचा प्रश्न बघितल्यानंतर काय दिसतंय बघा. यस, शब्दाच्या संदर्भात परत प्रश्न आहे मित्रांनो, व्होकॅबच्या संदर्भातला परत प्रश्न आहे. तुम्ही याचं लॉजिक काय लावणार आहात? यस, फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज अ फॉरएव्हर इंटरप्टिंग इन कॉन्व्हर्सेशन. फॉरएव्हर, कायम ती इंटरप्ट करत होती. ओके, आणि दुसरं शी हॅज लेफ्ट हिम फॉरएव्हर, ती कायमचं सोडून गेली. काय मित्रांनो, काय उत्तर यावं याचं? कायमचं. दोन्ही ठिकाणी फॉरएव्हरला अंडरलाईन केलंय. 71 नंबरचा प्रश्न. कम ऑन. फॉरएव्हर वाक्य बघा. शी इज फॉरएव्हर, कायम ती, कायम म्हणजे कंटिन्युअसली, कंटिन्युअसली म्हणजे एंडलेसली, सतत, कायमचं. ओके, शी हॅज लेफ्ट हिम फॉरएव्हर, ती कायमचं सोडून गेली. ती काय गेली? कायमचं सोडून गेली, परमनंटली ती सोडून गेली. याचा अर्थ मित्रांनो हे उत्तर येणार आहे ते म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर. साधा प्रश्न आहे मित्रांनो. 72 नंबरचा प्रश्न जर बघितला तर वाक्याची सुरुवात झालेली आहे, स्विमिंगनं वाक्याची सुरुवात झालेली आहे. काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज. इन्फिनिटिव्ह आहे, जिरंड आहे, फ्रेज आहे, क्लॉज. क्लॉज तर नाही, क्लॉज हे वाक्य असतं, फ्रेज हा शब्दाचा समूह असतो. जी इन्फिनिटी आहे का, जिरंड हे नाऊन म्हणून काम करतं मित्रांनो, हे नाऊन म्हणून काम करायला 2 नंबरचा ऑप्शन. कारण ज्यावेळा जिरंड असतं त्यावेळा त्याला ING लागतं, त्यावेळा ते नाऊन म्हणून काम करतं. जसं टीचिंग इज माय जॉब, टीचिंग इज माय जॉब, हे ज्यावेळा मी म्हणतो त्यावेळा टीचिंग इज वर्किंग ॲज अन जिरंड,
कारण का त्याला ING लागलेला आहे आणि ING क्रियापदाला लागतं त्यावेळी ते वाक्यामध्ये कर्त्याच्या भूमिकेत येऊ शकतं कारण ते नाऊन म्हणून काम करतं. हे जर लक्षात आलं तर मित्रांनो टीचिंग इज माय जॉबमधलं टीचिंग जे आहे हे नाऊन आहे ते जिरंडचा प्रकार होतं क्रियापदाला ING लागून. म्हणजे ह्या संकल्पना मला व्यवस्थित माहिती पाहिजे. पार्टिसिपल्स कशाला म्हणतात, जिरंड कशाला म्हणतात, इन्फिनिटी कशाला म्हणतात, ह्याचा क्रियापदाशी कसा संबंध असतो, बारीक बारीक सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे या गोष्टी जशा फिजिक्समध्ये असतात व्याख्या, ओके, मास म्हणजे काय, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, बरोबर, ह्या सगळ्या व्याख्या ज्या असतात, ओके, फोर्स म्हणजे काय, ह्याच्या फिजिक्समध्ये जशा व्याख्या असतात तशा याच्या व्याख्या आपल्याला व्यवस्थित आकलनातून समजून घेणं गरजेची गोष्ट आहे. डिम्युलेटिव्ह म्हणजे काय, ओके, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय, स्ट्रॉंग वर्ब म्हणजे काय, वीक वर्ब म्हणजे काय, जिरंड म्हणजे काय, ओके, नॉन फायनाईट वर्बचे 3 प्रकार तयार होतात त्याच्यामध्ये जिरंड येऊ शकतं ते कसं असतं. या बऱ्याच गोष्टी ज्यावेळा तुम्ही बघाल त्यावेळा अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं अगदी सहज, वर्ब नावाचा घटक आहे मित्रांनो, त्या घटकाकडे थोडंसं बघितलं गांभीर्यानं तर उत्तर मित्रांनो अगदी सहज येताना तुम्हाला दिसेल. प्रश्न 73 नंबर, कट डाऊन. किती सोपा प्रश्न विचारलाय बघा. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. कट डाऊन, गव्हर्नमेंटनं कट डाऊन केलं पाहिजे, ऑब्स्टेन केलं पाहिजे, इन्क्रीज केलं पाहिजे, रिड्यूस केलं पाहिजे का स्टॉप. मित्रांनो रिड्यूस, कट डाऊन करणं याचा अर्थ आहे रिड्यूस. म्हणजे वाक्य त्याने दिलं आणि वाक्यातून त्यांनी त्याचा अर्थ विचारलेला आहे. त्यांना असंही दिलं असतं त्यांनी कट डाऊनचा अर्थ सांगा, नाही, त्यांना उत्तरापर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे म्हणून त्यांनी वाक्य दिले. आजकालचा हा ट्रेंड आहे आयोगाचा मित्रांनो, ते इडम्स असतील, फ्रेजेस असतील, वन वर्ड्स असतील, ते वाक्यात देऊन विचारतात. याचं कारण असं आहे की तुम्ही उत्तरापर्यंत जावं. म्हणजे आयोगाची भूमिका किती सुंदर आहे ते तुम्हाला सांगतो. आयोग असं नाही म्हणत की सगळं तुम्ही पाठ करा. आयोगाचं म्हणणं इतकं आहे की एखादा शब्द तुम्हाला माहिती नसेल तर संदर्भानुसार तुम्ही त्याचा अर्थ कसा काढू शकाल हे त्यांना बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे कळालं पाहिजे, द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर हे गव्हर्नमेंटनं कमीच केले पाहिजे, त्यामुळे हे रिड्यूस हे उत्तर अगदी बरोबर आहे. वाक्य बघा, व्होकॅबचा प्रश्न असला तरी व्होकॅबचा प्रश्न किती चांगल्या म्हणजे त्यांना तुम्हाला अडचणीत आणायचं नाही तर तुम्हाला उत्तरापर्यंत कसं घेऊन जाता येईल हे आयोगसुद्धा तुम्हाला विचार करत राहतो. फक्त अशा शब्दांची प्रॅक्टिस करता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रॅक्टिस करत गेलात तर मित्रांनो उत्तर अगदी सहज येऊ शकतात. यस, प्रश्न 74 नंबरचा आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्टच्या संदर्भातला प्रश्न आहे बघा. ही सेड, आय टोल्ड नॉट विश टू सी एनी ऑफ यू, गो अवे. 2 वाक्य दिलेत. एक म्हणजे इथं गो अवे हे आज्ञार्थक वाक्य आहे. आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू. वाक्याकडं बघितल्यानंतर आपल्याला कळतं ते काय की 2 वाक्य घेतले. आता सेडचं सेडच राहायला पाहिजे. जर लिसनर नसेल तर सेडचं सेडच राहतं हे कळालं पाहिजे. आणि सेडचं सेड असणारा मित्रांनो ह्या आणि हा पर्याय सेड टू देम. ओके, आता सेड टू देम येत नाही, इथं देमचा काही संबंध नाही. उत्तर साधं आलं मित्रांनो. तुम्ही बाकीच्या गोष्टी सुद्धा, हे गो अवे काय आहे, हे गो अवे मित्रांनो आज्ञार्थक आहे त्यामुळे या ठिकाणी ऑर्डर्ड आले बघा, अगदी बरोबर. ओके, ही सेड दॅट, ओके, ही डिड नॉट विश, डू नॉटचं डिड नॉट विश टू सी एनी ऑफ देम, ओके, एनी ऑफ यूचं एनी ऑफ देम, अँड ऑर्डर्ड देम टू गो अवे. ऑर्डर्ड देम बघा. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य बघत असताना बेसिक गोष्टी जरी कळाल्या तरी सुद्धा उत्तर अगदी सहज. इथं टोल्ड येणार नाही, इथं टोल्ड घेतले आणि टोल्ड देम, टोल्ड येणार नाही. गो अवे आज्ञार्थक वाक्य आहे त्यामुळे हे ऑर्डर्ड हे अगदी बरोबर आहे. वाक्य ॲनालिसिस ज्याला व्यवस्थित करता येतील असे एक 50-50 प्रश्न जर तुम्ही सोडवले तर अगदी सहज पद्धतीनं उत्तरं काढता येणं सोपं जाईल. चूज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द स्टुडंट्स आर, हा सोपे प्रश्न आहेत बघा. स्टुडंट्स आर 75 नंबरचा प्रश्न. द स्टुडंट्स आर, स्टुडंट्स आर, आर नंतर ओके, द स्टुडंट्स आर विथ द हेल्प सॉल्विंग द क्वेश्चन. बघा स्टुडंट्स आर, आर नंतर क्रियापदाला ING पाहिजे. सॉल्विंग द क्वेश्चन्स, स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स म्हणजे डी न सुरुवात व्हायला पाहिजे. डी न सुरुवात होणारा हाही ऑप्शन आहे, हाही ऑप्शन आहे, हाही ऑप्शन आहे आणि हाही ऑप्शन आहे. म्हणजे डी न त्याने सुरुवातच. ओके,
आता पुढे बघा, द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ AC पाहिजे. AC कुठं आहे तर इथं AC आहे, राईट. ओके, AC AB म्हणजे तुमचा पर्याय मित्रांनो AC आणि B असा यायला पाहिजे. ओके, विथ द हेल्प ऑफ AC म्हणजे हा अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आजकाल विचारले जातील. पॅरा जंबल याला म्हटलं जातं. हे IBPS पॅटर्न किंवा TCS पॅटर्न खाली विचारलं जातं. पुन्हा सांगा लागलोय, आयोग याही पॅटर्नचा विचार करेल. हे पुन्हा सांगा लागलोय, TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न याचा जर IBPS या पॅटर्नचा जर विचार केला तर मित्रांनो तुम्ही अडचणीत येऊ शकता. हे लक्षात घ्या. पॅरा जंबलची तयारी मुद्दाम करा, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले तर अडचणीत याल. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. एकाच काळात राहणाऱ्या माणसांना तुम्ही काय म्हणाल? एकाच काळात. यस, कॉस्मोपॉलिटन, डेलिगेट, क्युरेटर या कॉन्टेम्पररीज. कॉन्टेम्पररीज याचा अर्थ आहे मित्रांनो समकालीन, ऑफ द सेम एज. कॉन्टेम्पररीज. तुकाराम महाराज, आणखी रामदास महाराज आर कॉन्टेम्पररीज. ते समकालीन होते. कॉन्टेम्पररीज यायला पाहिजे. देखरेख करणारा जो असतो संग्रहालयात त्याला क्युरेटर म्हणतात. कॉस्मोपॉलिटन म्हणजे वैश्विक व्यक्ती असते, तिला कॉस्मोपॉलिटन म्हणतात. जसं महात्मा गांधी इज अ कॉस्मोपॉलिटन पर्सनॅलिटी. डेलिगेट हा शब्द तर तुम्हाला माहिती आहे. डेलिगेशन असतं की दुसऱ्या देशाशी डेलिगेट केलं जातं, म्हणजे काय म्हणता येईल त्याला की दुसऱ्या देशाशी संबंध साधले जातात अशा अर्थाने डेलिगेशन अशा अर्थानं तो शब्द वापरला जातो. त्यामुळं उत्तर येणार आहे कॉन्टेम्पररीज असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे साधे शब्द जरी असे आपण बघत गेलो तरी उत्तरं मित्रांनो अगदी सहज पद्धतीने काढता येणं शक्य आहे. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स ही हॅड ॲन हा शब्द बघा ऑफ ॲन, जस्ट अ मिनिट. ऑफ ॲन हा शब्द बघा इफिफेनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ द हॅपीनेस. वाक्यात शब्द दिलाय आणि त्या शब्दाचा अर्थ विचारलाय, पण त्यांनी डायरेक्ट शब्द दिला का? नाही, वाक्य दिलं. वाक्य समजून घ्यावं लागतं. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग आन्सर्स, बऱ्याच वर्ष तिनं आन्सर सर्च केल्यानंतर सी हॅड ॲन इफिमनी अँड फायनली अंडरस्टूड. सी हॅड ॲन इफिमनी अँड फायनली अंडरस्टूड. आणि शेवटी तिला कळालं द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. विच फ्रेज रिप्रेझेंट्स द इफिमनी. मित्रांनो वाक्याचा अर्थ सांगायचा आहे, त्या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. इफिफेनी म्हणजे काय? आता इफिफेनी याचा अर्थ सडन रिअलायझेशन ऑफ इन्साइट, अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन ऑर अनसर्टॅनिटी, अ स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेंटमेंट, अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ इम्पॅथी. मित्रांनो गोष्टला रिअलायझेशन, तिला जाणीव झाली काय? सी हॅड ॲन रिअलायझेशन अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. म्हणजे बरीच वर्ष सर्च केल्यानंतर तिला रिअलाइज झालं अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. रिअलायझेशन म्हणजे 1 नंबरचा उत्तर हे बरोबर असणार आहे. म्हणजे वाक्याकडं बघत असताना मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही बघत गेलात आणि वाक्य व्यवस्थित वाचत गेलात तर त्या उत्तरापर्यंत पोहोचता येणं खूप सोपं जातं. इफिफेनी हा शब्द आहे, जो शब्द आपल्याला बघावा लागतो. रिअलायझेशन, पण त्यांनी शब्द दिला नाही, वाक्य दिलं आणि वाक्यातून त्यांनी सांगितलं की याचा अर्थ तुम्ही कसा काढाल. पुढचा प्रश्न ज्यावेळा तुम्ही बघता बघा, ही मस्ट बी अस्लीप फॉर देअर इज अ नो लाईट इन हिज रूम. मित्रांनो कंजंक्शन वरचा प्रश्न आहे, त्यांनी फॉरला अंडरलाईन केलंय, फॉरला. आणि त्यांनी विचारलेला प्रश्न बघा कसा. ही मस्ट बी अस्लीप फॉर देर इज अ नो लाईट इन हिज रूम. द अंडरलाईन कंजंक्शन, खाली रेश मारलेलं कंजंक्शन इन द सेंटेन्स अबव एक्सप्रेसेस डॅश अँड हेन्स इज कॉल्ड डॅश कंजंक्शन. ते कंजंक्शन मित्रांनो काय दाखवतं? वाक्याचा संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला काढता येणं शक्य येतं. बघा ही मस्ट बी अस्लीप. आणि तुम्हाला उत्तर कळालं पाहिजे की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा परिणाम दाखवतं, म्हणजे तो इथं वाक्याचा अर्थ आहे ही मस्ट बी अस्लीप, तो झोपला असेल.
का, त्याचं कारण दिलेलं आहे. देयर इज अ नो लाईट इन द रूम. ओके, एखाद्या गोष्टीचा परिणाम दाखवतं त्यावेळा ते इलॅटिव्ह कंजंक्शन असतं. हे जर मला कळालं म्हणजे इथं तुम्हाला दिसतं तो म्हणजे ए हा ऑप्शन, आणि ए हा ऑप्शन 2 नंबरमध्ये दिलेला आहे मित्रांनो. हे तुमचं उत्तर असणार आहे. परिणाम दाखवतं इलॅटिव्ह कंजंक्शन म्हणतात की जे परिणाम दाखवतं, राईट. आणि या ठिकाणी फॉर त्यासाठी त्याला झोप आली, ही मस्ट बी अ स्लीप. त्याचं कारण काय आहे, तर हे मित्रांनो याचं कारण आहे परिणाम. ओके, त्यामुळे तिथं लाईट नसणं हा परिणाम झाला त्याच्या झोप येण्याला, म्हणून इथं म्हटलेलं आहे इलॅटिव्ह कंजंक्शन. आणि हे इलॅटिव्ह कंजंक्शन म्हणून काम करतं इंटरफरन्स. बघा, इंटरफरन्स म्हणजे इन्फरन्स हा शब्द या ठिकाणी वापरला आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळा मी त्या कंजंक्शन आणि कंजंक्शनचे प्रकार, ओके, सबऑर्डिनेट कंजंक्शन, कोऑर्डिनेट कंजंक्शन, या कंजंक्शनच्या प्रकाराकडे गेलात तर या गोष्टी मित्रांनो तुम्हाला कळणं सोपं जाईल. कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. आता या ठिकाणी 79 एव्हरीबडी शुड स्पीक द ट्रूथ. अपेक्षा व्यक्त करण्यासाठी मित्रांनो काय वापरलं जातं हे माहिती पाहिजे. वूड हे पास्ट टेन्समध्ये, विल, ओके, मे, पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर तुम्ही मे वापरू शकता. उत्तर काय असावं असं तुम्हाला वाटतं? यस, अपेक्षा व्यक्त करण्यासाठी, मोरल बॉन्डिंग दाखवण्यासाठी मित्रांनो शूडचा वापर केला जातो. फ्रेझल व्हर्बचा प्रश्न नसून हा प्रश्न आहे मॉडेल ॲक्झिलरीच्या संदर्भात विचारलेला प्रश्न. मॉडेल ॲक्झिलरी कशासाठी वापरले जाते हे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देऊ शकता. कुठेही अडचण येताना तुम्हाला दिसणार नाही. आता या ठिकाणी वाक्य जर बघितली तर या ठिकाणी जर शब्द तुम्ही बघितले 80 नंबरला, इग्नोरंट, इमिनंट, ऑब्स्टिनेट आणि प्रुडंट, म्हणजे शब्द बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एखादा जरी शब्द, प्रुडंट हा शब्द कॉमन शब्द आहे, माहिती पाहिजे. ऑब्स्टिनेट हा बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी असणारा माणूस. सीला स्टबॉर्न हा हट्टी असणारा, सीला 1 नंबर. प्रुडंट म्हणजे वाईज माणूस, म्हणजे प्रुडंट म्हणजे हुशार. म्हणजे मला शब्द जर माहिती, 2 जरी शब्द त्यातले माहिती असले, 2 मी म्हणालोय, 2 जरी शब्द तुम्हाला माहिती असले तरी सुद्धा उत्तर काढता येणं अगदी सोपं जातं. उत्तर काय येणार आहे बघा. उत्तर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येते की या ठिकाणी मी सीला म्हटलं, ऑब्स्टिनेटला 1 नंबर, ऑब्स्टिनेट सीला 1, या ठिकाणी सीला 1 आहे. इथे बघा सीला 1 आहे, इथंही सीला 1 आहे. प्रुडंटला वाईज म्हणजे लास्टला, प्रुडंटला वाईज म्हणजे डीला या ठिकाणी 3 पाहिजे, डीला या ठिकाणी 3 आहे, पण इथं डीला 2 आहे. उत्तर मित्रांनो 1च नंबर. म्हणजे 2 शब्द जरी माहिती असले, म्हणजे या ठिकाणी इग्नोरंट, अनइन्फॉर्म्ड, ज्याला काहीच माहिती नसते, अज्ञानी, अनइन्फॉर्म्ड, अज्ञानी माणूस आहे, अनइन्फॉर्म्ड. इमिनंट म्हणजे गोष्ट लक्षात या, अप्रोचिंग, इमिनंट, ओके, अप्रोचिंग, येणारा, येऊ घातलेला अशा अर्थाने इमिनंट. इमिनंट डेंजर असा आणि हा शब्द आलेला आहे. ज्या वेळेला आपण एक प्रश्नपत्रिका बघितली होती त्याच्यात मी घेतला होता इमिनंट. इमिनंट म्हणजे येऊ घातलेला, ओके, इमिनंट डेंजर अशा अर्थाने. अप्रोचिंग, हे बघा अप्रोचिंग. म्हणजे शब्द मला जर व्यवस्थित माहिती असतील तर अशा, आणि हा शब्द रिपीट झालेला आहे. इमिनंट हा शब्द बऱ्याच ठिकाणी विचारला होता आणि विचारलेला आहे, म्हणून मी सतत सांगालोय की पाठीमागच्या फ्रेजेस, इडम्स ह्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला कुठेही प्रश्नपत्रिका सोडवायला अडचण येणार नाही. लक्षात आलंय का? बघ, खूप साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळतील. प्ले फास्ट अँड लूज, फास्ट अँड लूज, ओके. धरसोड वृत्ती असणे, एखाद्या गोष्टीची काय असणे, धरसोड वृत्ती. हे धरसोड वृत्ती म्हणजे काय? प्लेइंग फास्ट अँड लूज, फास्ट आणि लूज, ओके, ताणणे आणि लूज करणे. याचा अर्थ मित्रांनो करप्ट नेचर, हु इज नॉट एक्झिस्टिंग, से वन थिंग अँड डज अनादर. क्या बात. बघा या ठिकाणी धरसोड वृत्तीचा माणूस म्हणतो एक आणि करतो दुसरंच, सेज वन थिंग अँड डज अनादर. ओके, प्लेइंग फास्ट अँड लूज, व्हेरी सिंपल. 82 नंबरचा प्रश्न बघा, इट इज आय, रिलेटिव्ह प्रोनाउनचा प्रश्न मित्रांनो कळाला पाहिजे. इथं हू आलेला आहे आणि हूच्या अलीकडं आय आलेला आहे, याला अनुसरूनच क्रियापद वापरावं लागेल. एम बरोबर आहे, ई चुकीचं आहे, ई चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर मित्रांनो एच असायला पाहिजे. आणि एचा पर्याय माझ्या मते कुठं दिलेला आहे? एचा पर्याय
करेक्ट सेंटेन्स 3, हे बघा 3A, यस हा पर्याय अगदी बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तरं काढता येतील रिलेटिव्ह प्रोनाउनच्या संदर्भात. रिलेटिव्ह प्रोनाउन लक्षात आलंय का बघा. तर असे प्रश्न सोडवत असताना बेसिक रिलेटिव्ह प्रोनाउनचा जर अभ्यास केला तर मित्रांनो या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्या. ह्या प्रश्नाचं 83 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल? शब्द थोडेसे वाचून बघा. 83 नंबर, यस तुम्हाला हा शब्द, काही शब्द तर रिपीट झालेत परीक्षेला. कोणकोणते शब्द यातले रिपीट? सोमनॅबुलिस्ट, झोपेत चालणारा. बऱ्याच परीक्षांना हा शब्द विचारलाय. रिपीट झालेले शब्द सांगा लागले बघा. रिपीट झालेले शब्द, सोमनॅबुलिस्ट हा शब्द रिपीट झालाय. झोपेत चालणारा, वन हू वॉक्स इन स्लीप, म्हणजे डी ला 1 पाहिजे. डी ला 1 असणारा पर्याय कोणता आहे सांगा. डी ला 4 आहे, गेलं. डी ला 2 आहे, हे गेलं. ओके, डी ला 4 आहे, हेही गेलं. डी ला 1 आहे, संपला विषय मित्रांनो. 4 नंबरचा ऑप्शन. हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे, सोमनॅबुलिस्ट. विषयच एक शब्द माहिती आहे, रिपीट झालेला शब्द आहे, तुम्ही बघायची सुद्धा गरज नाही. म्हणजे इथं इनहॅलिएट, ओके, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली, म्हणजे सेलिबसी, स्टेट ऑफ रिमेनिंग, ह्याला म्हटलं तर मित्रांनो ब्रह्मचर्य, स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. म्हणजे ही ओके, इंडिफॅटिगेबल, वन इनकॅपेबल ऑफ बीइंग टायर्ड, जो अविरत काम करत राहतो, जो थकतच नाही, ओके, ज्याचा पराजयच होत नाही, इंडिफॅटिगेबल, त्याला म्हटलं जातं वन कॅपेबल ऑफ बीइंग टायर्ड, इनकॅपेबल ऑफ बीइंग टायर्ड, यस, जो थकतच नाही. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो एक जरी शब्द आला तरी हा शब्द समजा नवीन असेल, हाही शब्द रिपीट झालेला आहे. ॲनिहिलेट हा शब्दही रिपीट झालाय, सेलिबसी रिपीट झालाय, हा शब्दही आलेला आहे, हा तलाठ्याला विचारलाय, हा शब्द बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. पुन्हा मित्रांनो हीच रिक्वेस्ट राहील तुम्हाला की पाठीमागची सगळी होकॅप लिहून काढा, व्यवस्थित बघा. 70% प्रश्न होकॅपचे सगळे सुटतील. 70% म्हणजे जोक नाही. 10 पैकी 7 मार्क तुम्हाला मिळून जातील. लक्षात आलं? शब्द 100% रिपीट होणार मित्रांनो, हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा सांगा लागलोय की असे होकॅपची तयारी करत असताना पहिल्यांदा पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत जे जे विचारले ते सगळं तुम्हाला येणं अपेक्षित आहे. यस, काय प्रश्न आहे बघा. वाय आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स, दुसऱ्यासारखंच तूही गाऊ शकतोस. वाय आर यू हँगिंग बॅक, ओके, हेजिटेट टू प्रोसीड. हँगिंग बॅक, तू पाठीमागं का पडतोयस, तू दुसऱ्यासारखं गाऊ शकतोयस, त्यामुळे तू हेजिटेट व्हायला लागलायस. ओके, कचवसतोस का. मित्रांनो वाक्यामध्ये ते टाकून विचारतात, आयोग तुमची किती काळजी घेतं हे लक्षात घ्या. त्यांना असं विचारता आलं असतं हँगिंग बॅकचा अर्थ काय आहे, अडचणीत आला असता, पण ते वाक्यात टाकून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला जातो, हे तुमच्या लक्षात येऊ दे. आयोगाची भूमिका तुम्हाला अडचणीत आणण्याची नाही, तर तुम्ही तुमचं आकलन कसं आहे ते बघायचं आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा सांगा लागले. होक्याप विचारतं म्हणजे आयोग काहीतरी अन्याय करायला लागले आपल्यावर, असं नाही आहे. इंग्रजीत या बेसिक गोष्टी आपल्याला येणं अपेक्षित आहे, हा त्याचा उद्देश आहे. आणि त्यासाठी उत्तरापर्यंत घेऊन जाण्याकरता वाक्य दिले जातात आणि वाक्यातून प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. वाय आर यू हँगिंग बॅक, ओके, हेजिटेट टू प्रोसीड, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स, दुसरा जसा गाऊ शकतो तसंच तू गाऊ शकतो, तू कशाला घाबरायला लागलायस, हेजिटेट का करायला लागलायस. ओके, ब्रेक द व्हॉइस नाही, टू रिपीट, कम लेट, काहीच नाही. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न कायम. आय हॅड विंग्स, ओके, आय वुड कम फ्लाइंग टू यू. इम्प्रॉबेबल अशक्य आहे, हे काय इम्प्रॉबेबल, जे अस्तित्वातच येणार नाही. राईट, म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते म्हणजे 85 ह्या इफची वाक्य मित्रांनो कायम विचारले जातात, जे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीनं इफ आय हॅड विंग्स, ओके, मला जर पंख असते तर आय वुड कम फ्लाइंग टू यू. ओके, इम्प्रॉबेबल कंडिशन, जे अशक्य आहे, इम्प्रॉबेबल, ज्याची प्रॉबॅबिलिटीज नाही. प्रॉबॅबिलिटी म्हणजे शक्यता, प्रॉबॅबिलिटीज नाही आहे, शक्यताच नाही. इम्प्रॉबेबल
लाईकली कंडिशन इम्पॉसिबल नसते, प्रॉबेबल नाही. प्रॉबेबल आणि इम्प्रॉबेबल हे दोन शब्द लक्षात ठेवा. प्रॉबेबल जे शक्य आहे ते, ओके. इम्प्रॉबेबल जे शक्यच नाही ते, दॅट इज कॉल्ड इम्प्रॉबेबल. प्रॉबॅबिलिटी, यस, याच्यातून हा शब्द तुम्हाला घेतलेला दिसेल. 86 नंबर बघा. प्रश्न कसा विचारलाय. सिलेक्ट द इडम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. अशी गोष्ट अचीव करायचा प्रयत्न करणे जी डिफिकल्ट आहे, जी शक्य नाही, अनलाइकली. थ्रो इन द टॉवेल, याचा अर्थ काय मित्रांनो? एखादी गोष्ट अपयशानंतर कम्प्लिटली सोडून देणे त्याला म्हटलं जातं थ्रो इन द टॉवेल. म्हणजे एखादा कॅन्डिडेट असतो, इलेक्शनला उभा राहतो आणि तो पडतो, त्यानंतर तो इलेक्शनला उभं राहणंच सोडून देतो, त्याला म्हटलं जातं पूर्णपणे त्या गोष्टीपासून अलिप्त राहणे किंवा ती गोष्ट कायमची सोडून देणे, पण ती अपयशानंतर. अशा अर्थानं थ्रो इन द टॉवेल. एक वेळा परीक्षेत नापास झाल्यानंतर मी परीक्षेचा प्रयत्न सोडून दिला तर तुम्ही म्हणू शकता आय थ्रू इन द टॉवेल आफ्टर द फर्स्ट अटेम्प्ट. मी प्रयत्न सोडून दिले नंतर, ओके. म्हणजे अपयशानंतर एखादी गोष्ट पूर्ण सोडून देणे, त्या गोष्टीपासून पूर्ण अलिप्त होणे, अशा अर्थानं ते वापरलं जातं. टर्न ओव्हर अ न्यू लीफ, नवीन गोष्टीची सुरुवात करणे, असं होईल का? ओके. ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट, ओके. रीच फॉर द स्टार्स, नाही. बीट द डेड हॉर्स, बीट म्हणजे मारणे, मेलेल्या घोड्याकडून अपेक्षा करणे, याचाच अर्थ बीट द हॉर्स. उत्तर येणार आहे मित्रांनो 3 नंबर. म्हणजे डेड हॉर्स, बीट म्हणजे त्याला दुसराही शब्द वापरला जातो फ्लॉग. ही फ्रेज आली आहे मित्रांनो, फ्लॉग किंवा बीट. फ्लॉग द डेड हॉर्स असंही म्हणतात, लक्षात येऊ दे. फ्लॉग द डेड हॉर्स हेही म्हटलं जातं. तिथं दुसरा शब्द वापरला त्याने बीट द डेड हॉर्स. म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. परीक्षेला ह्या इडम्स ही सुद्धा रिपीट झालेली आहे. टर्न ओव्हर अ न्यू लीफ रिपीट झाले, थ्रो इन द टॉवेल रिपीट झाले. कायमच्या एखाद्या गोष्टीला रामराम करणे, अशा अर्थानं थ्रो इन द टॉवेल हे वापरलं जातं. म्हणजे साध्या गोष्टी आहेत, पण ह्या साध्या गोष्टी आपल्याला मित्रांनो व्यवस्थित माहिती असतील तर आपल्याला त्या गोष्टी कळणं अपेक्षित आहे. यस. पुढं बघा. दोज हू आर डॅश इन द फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. शब्द सगळे रिपीट झालेत बघा. शब्द बघा कशा पद्धतीने याची उत्तर येऊ शकतात. 87 नंबरचा प्रश्न. शब्द थोडे काळजीपूर्वक बघून घ्या, कारण हे प्रश्न मित्रांनो हमखास विचारलेले प्रश्न आहेत. आता या अडॉप्ट हा शब्द तर तुम्हाला माहित आहे. अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे, ओके, दत्तक घेणे, अडॉप्ट. ॲडेप्ट याचा अर्थ काय? ॲडेप्ट याचा अर्थ आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट असणे. एक्सपर्ट, दोज हू आर एक्सपर्ट इन आर्ट ऑफ फ्लॅटरी, खुशामत करणे, मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. एक्सपर्ट ह्या ई वरून लक्षात ठेवा. आणि याचा अर्थ आहे मित्रांनो जुळवून घेणे. ॲडेप्ट, ॲडेप्टचा अर्थ आहे जुळवून घेणे. ॲडेप्टचा अर्थ आहे मित्रांनो एक्सपर्ट असणे. ॲडॉप्ट माहीत आहे, ह्याचा काही संबंध नाही. उत्तर मित्रांनो आलेला आहे 2 नंबर. लक्षात ठेवा, हे शब्द लक्षात ठेवा. ॲडेप्ट आणि ॲडेप्ट हमखास परीक्षेला विचारतात, कन्फ्युजन राहतं. ई वरून शब्द लक्षात ठेवा. एक्सपर्ट असतो त्यावेळा ते ई येतं, कुशल असतो त्यावेळा ए येतं, आर्टिस्टिक व्ह्यू असतो म्हणून ते ए आलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. जुळवून घेणे अशा अर्थानं ते येऊ शकतं ॲडेप्ट, ओके. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द अनलेस. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न इन हिज इलेमेंट विचारले. व्होकॅबचाच परत प्रश्न विचारला आहे. इन हिज इलेमेंट. अनलेस अ पोएट इन हिज इलेमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री. जोपर्यंत तो इन हिज इलेमेंट असणार नाही तोपर्यंत चांगली कविता लिहिणार नाही. म्हणजे चांगली कविता लिहायची असेल तर त्या पोएटकडे काय असायला पाहिजे? चांगला मूड. चांगला मूड. जॉब असेल का, होम असेल का, इन हिज, इन राईट मूड. म्हणजे वाक्य देऊन त्यांनी इडम विचारले इन हिज इलेमेंट. चांगला मूड असणे. आय एम इन माय इलेमेंट. हे आज माझा चांगला मूड आहे. आय एम इन माय इलेमेंट. हे अशी वाक्य आपल्याला, आपण एवढंच म्हणू शकता माय मूड इज गुड. हे एवढंच इंग्लिश येतं आपल्याला. इन माय इलेमेंट हे आपण कधीही वापरत नाही. असे शब्द वापरत चला जेणेकरून हे लक्षात राहील. कुठंही तुम्हाला अडचण येणार नाही. प्रोनाऊन वरचा प्रश्न बघितला तर हा सोपा प्रश्न. मगाशी बोललो होतो
क्लासिफिकेशनवर मित्रांनो हमखास प्रश्न विचारले जातात. त्या हा क्लासिफिकेशनवरचा प्रश्न कशा पद्धतीने आला आहे बघा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन तुम्हाला सांगायचे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन तर तुम्हाला माहिती असतील. धिस आणि दॅट डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. धिस अँड दॅट म्हणजे एला 4 पाहिजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. एला 4 असणारा पर्याय इथं हे दोन्ही पर्याय निघून गेले. एला 4. इम्पॅटिक प्रोनाउन मायसेल्फ हरसेल्फ हे तर तुम्हाला माहिती असावं. इम्पॅटिक प्रोनाउन राईट म्हणजे बीला 1 पाहिजे. बीला 1 असणारा पर्याय कुठं आहे तर बीला 1 असणारा पर्याय हाच आहे. संपला विषय मित्रांनो. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स तुम्हाला माहिती आहेत. व्हॉट विच ओके इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि इंडेफिनेट प्रोनाउन्स तुम्हालाही माहिती आहेत मित्रांनो. एनीवन एव्हरीबडी इंडेफिनेट प्रोनाउन आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो आपण बघू शकतो. साधे प्रश्न आहेत. क्लासिफिकेशन तयार ठेवा. प्रत्येक गोष्टीचं क्लासिफिकेशन जर तुम्ही व्यवस्थित तयार ठेवलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ॲन्शियंट CIENT ॲन्शियंट. ॲन्शियंटचं स्पेलिंग बघा काय. 90 नंबरचा प्रश्न. ॲन्शियंटचं स्पेलिंग बघा काय आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. CIENT पाहिजे याच्यात. हे चुकीचं आहे. रॉंगली स्पेल्ड विचारलं आहे. 4 नंबरचा उत्तर तुमचा बरोबर. अट्रॅक्ट बरोबर आहे. अराईव्ह बरोबर आहे. ॲक्सेप्ट बरोबर आहे. ओके ॲक्सेप्ट मगाशीच शब्द घेतला होता. स्वीकारणे अशा अर्थानं हे घेतलं होतं ते बरोबर आहे. स्पेलिंगवर तयारी करा आणि कॉमन शब्दांचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे. फार अवघड. अट्रॅक्टचं स्पेलिंग आहे. अराईव्हचं स्पेलिंग आहे. ॲक्सेप्टचं स्पेलिंग आहे. या स्पेलिंगवर आपल्याला विचार करावा लागेल. कॉमन प्रश्न आहेत. ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य कोणतं. ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट. I don't know why she like dogs. Okay, I don't know why she like dogs. बघा ग्रॅमॅटिकली करेक्ट विचारलंय. His endurance needs to be rewarded. Okay, पुढे बघा give me some food which I may eat. मित्रांनो काय प्रश्न आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. 91 नंबरचा प्रश्न. तुम्ही उत्तर काय देणार आहात. यस उत्तराकडे बघे. ग्रॅमॅटिकली करेक्ट. ओके हुम ज्याला हे वाक्य मित्रांनो अगदी बरोबर. कारण इथं जे प्रोनाऊन वापरलेलं आहे हुम. ओके हे हुम हे प्रोनाऊन रिलेटिव्ह प्रोनाऊन अगदी बरोबर. म्हणजे एचा ऑप्शन अगदी असायला पाहिजे बरोबर. एचा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी कुठं दिसतो तर या तिन्ही ठिकाणी एचा ऑप्शन दिसतो. हे निघून गेलं. दुसरी गोष्ट आय डोंट नो वाय शी लाईक येणार नाही. लाईक्स पाहिजे. बी येता कामा नये. बी असेल तर ते चुकीचं असेल. बीचा हा ऑप्शन निघून गेला. राईट. आता AD का AC राईट. बीचा ऑप्शन निघून गेला. ओके आता AC का AD. हिज एंड्युरन्स हे बघा हे यस. ओके हे चुकीचं आहे. त्यामुळे या ठिकाणी ADचा ऑप्शन आणि ADचा ऑप्शन मित्रांनो 3 नंबरला आहे. ओके म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य शब्द या सगळ्याच गोष्टी जर माहिती असतील तर मित्रांनो उत्तरं काढता येणं अगदी बरोबर जाणार आहे. उत्तरं काढायला तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ट्रँक्विल हा शब्द विचारला. ट्रँक्विल एजिटेटेड अँग्री आणि हा शब्द मित्रांनो बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे. ट्रँक्विलचा अर्थ मित्रांनो शांत असा होतो. शांत. ओके एखादा माणूस शांत असू शकतो. एजिटेटेड अँग्री. आता हे दोन्ही शब्द एकमेकाला समांतर आहेत. डिस्टर्ब नाही. या ठिकाणी काय आहे ट्रँक्विल म्हणजे क्वाईट शांत अशा अर्थानं तो शब्द आहे. म्हणजे साधे शब्द जर आपल्याला अशा पद्धतीचे माहिती असतील तर उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. अफेक्शन बघा पुढचा प्रश्न कसा दिलेला आहे आणि शब्दांमधले अंतर आपल्याला व्यवस्थित कळतं का बघा. ते अर्थ बघा. कन्फ्युजिंग वर्ड्स खाली हे शब्द विचारतात. अल्टर अफेक्शन अफेक्शनेट. ओके अफेक्टेशन यस लास्टचा वर्ड. मित्रांनो काय उत्तर असावं. अल्टर हा शब्द तर गेला असावा. चेंज म्हणजे या ठिकाणी चेंज. त्यामुळे उत्तर 2 नंबर. हे बघा या ठिकाणी येला 2. हे 2 पर्याय तर निघून गेले. राईट. अल्टर. आता अल्टारचा अर्थ काय. ALTR नाही अल्टर. ओके प्लेस ऑफ वर्शिप. यस चौथरा जो असतो अल्टर
येस येस सॉरी, प्लेस ऑफ वर्शिप आहे, प्लेस ऑफ वर्शिप. ओके, हे अल्टर आहे. अल्टर म्हणजे चेंज, राईट. त्यामुळे उत्तर काय असायला पाहिजे बघा. ओके, हे अल्टर म्हणजे प्लेस ऑफ वर्शिप. चौतरा जो असतो त्याला म्हटलं जातं अल्टर. देवघरात असतो बघा अल्टर, चौतरा, ते अल्टर आहे. आणि हे अल्टर वेगळं, राईट. म्हणजे एला 2 पाहिजे. एला 2 या ठिकाणी आहे, राईट. एला 2 या ठिकाणी आहे. येस, ओके, हे 2 पर्याय निघून गेले. अल्टर म्हणजे चेंज, 3 नंबर पाहिजे, राईट. या ठिकाणी बघा हे बीला 1 दिलं, या ठिकाणी 3 आहे. उत्तर तुमचं 3 नंबर. अल्टर आणि अल्टार म्हणजे 2 शब्द जरी मला व्यवस्थित माहिती असतील. ओके, अफेक्शन. आता अफेक्शनसाठी बघा, अफेक्शनेट मदर असते, अफेक्शन लव. ओके, आणि 4 ठिकाणी बघा, प्रिटेन्स म्हणजे ढोंग करणे, फॉल शो. ओके, अफेक्टेशन हा शब्द. म्हणजे 2 शब्द मला माहिती असतील, एखादा शब्द जर मला माहिती असेल तरी सुद्धा उत्तरं काढता येतात. जोड्या जुळवाचे प्रश्न अशा पद्धतीने विचारत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ यावा अशी अपेक्षा नाही. रिपीट होणारे शब्द जर तुम्ही करत गेला असाल, म्हणजे हे अल्टार हा चौथरा किंवा वेदी जी असते, देवीची वेदी असते जिच्यावर पूजा मांडली जाते, राईट, दॅट इज कॉल्ड अल्टर. आणि हे अल्टर ई आहे, हे चेंज तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 2 शब्द अफेक्शन, अफेक्शनेट, युअर अफेक्शनेटली, हे आपण पत्राच्या शेवटी लिहितो बघा, प्रेमळ अशा अर्थानं. हे लव हा शब्द जरी माहिती नसला, हा ढोंग हा शब्द आहे हा जरी माहिती नसला, 4 शब्द देण्यापाठीमागचा उद्देश मित्रांनो असा असतो की किमान तुम्हाला 2 तरी माहिती असावेत. आणि 2 माहिती असतील तर उत्तर अगदी सहज येईल. तुमच्या लक्षात आलं का बघा, आयोग खूप तुम्हाला उत्तराच्या जवळ घेऊन जायचा सतत प्रयत्न करत राहतं. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. पण मला काहीच माहीत नाही, नो सॉरी, मग चालणार नाही. काहीतरी माहिती पाहिजे, थोडी तरी तुम्हाला माहिती पाहिजे. 4 मधले 2 शब्द माहिती आहेत, उत्तर अगदी बरोबर. 4 मधले 3 माहिती असतील, उत्तर अगदी बरोबर. मग 2 तरी माहिती पाहिजेत. म्हणून या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. अशा गोष्टी बघत असताना आयोगाचा उद्देश सुद्धा जर आपण व्यवस्थित लक्षात घेतला, टू बेग द क्वेश्चन मीन. आता बघा वाक्य दिलंय त्यांनी, द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द ॲक्युजेशन सिम्पली बेग द क्वेश्चन. ओके, बेग द क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर. म्हणजे तो पॉलिटिशियन आहे, तो आन्सर देऊ शकला नाही. याचा काय अर्थ? मेक अ लॉजिकल फॉल्सी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन. प्रिमाइस, प्रिमाइस हा शब्द आहे विधान. काय विधान? बघा, मेक अ लॉजिकल फॉल्सी. ओके, ते त्यानं जे काय भाष्य केलं ते अगदी चुकीचं होतं. पॉलिटिशियन रिस्पॉन्स टू द ॲक्युजेशन सिम्पली बेग्ड अ क्वेश्चन अँड फेल्ड टू प्रोव्हाइड. फेल्ड या शब्दातून लक्षात येते काहीतरी चुकीचं आहे. प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर म्हणजे लॉजिकल फॉल्सी, हे चूक, राईट. ॲज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस. प्रिमाइसचा अर्थ आहे मित्रांनो विधान. आणि प्रिमाइस आणि प्रिमाइसेस या 2 शब्दांमधला फरक लक्षात ठेवा. हे शब्द परीक्षेला हमखास येतात. प्रिमाइस म्हणजे विधान, वाक्य एखादं केलेलं असतं त्याला म्हटलं जातं प्रिमाइस. आणि प्रिमाइसेस म्हणजे राहण्याची जागा. म्हणजे अशा पद्धतीचा व्होकॅबरचा प्रश्न ज्यावेळा येतो त्यावेळा आपल्याला काहीही करता येत नाही. पण जर तुम्ही वाक्याचा संदर्भ थोडासा विचारात घेतला तर मित्रांनो अगदी सहज पद्धतीने याची उत्तरं देऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट. ही वर्क, हिअर वर्क इज सुपेरियर दॅन. सुपेरियरला मित्रांनो ध्यान लागतं का? सुपेरियरला मित्रांनो ध्यान लागत नाही. कॉमन गोष्ट आहे, ॲडजेक्टिव्हच्या संदर्भातला प्रश्न, त्यामुळे ए चुकीचा आहे. त्यामुळे हे 2 पर्याय तर तुमचे निघून गेले. आता फक्त बी आणि बी सी बघावं लागेल. द फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द 2. फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द 2. ओके, हे वाक्य बरोबर आहे कारण दोघांची तुलना करत असताना कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर. पण तिसरं बघा, द लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. बेटर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, क्लेवर ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. हे असं जोडता येणार नाही. त्यामुळे सी चुकीचं आहे. या ठिकाणी ए चुकीचं आहे. बी फक्त बरोबर आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे ते म्हणजे मित्रांनो ओनली फर्स्ट इज द करेक्ट वन. प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो आपण विश्लेषण बघितलं. आता पॅसेजकडे जात असताना पॅसेजवर मी नंतर बोलणार आहे. पॅसेज कसा क्रॅक करायचा असतो, पॅसेजवर काय करता येऊ शकतं त्या संदर्भातली आपण चर्चा नेक्स्ट सेशनला, काही सेशनला मी कॉम्प्रिहेन्शन कसं क्रॅक करता येईल त्या संदर्भात बोलू. पण ग्रामर आणि व्होकॅबची चर्चा मात्र आज आपण कंप्लीट केली आहे. ग्रुप सीचा आपण 2023ची प्रश्नपत्रिका क्रॅक करायचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.